आमची काय चूक होती? विजय घाडगेंचा अजित पवारांना सवाल. मारहाणीनंतर घेतली अजित पवारांची भेट. तर मी ॲक्शन घेतली आहे, कडक कारवाईचे आदेश दिल्याचं पवारांनी आश्वासन दिल्याची घाडगेंची माहिती. कोकाटेंबाबतचा तुमच्या मनासारखा निर्णय मंगळवारपर्यंत होईल, अजितदादांनी शब्द दिल्याची विजय घाडगेंची माहिती. तर निर्णय न झाल्यास अजित पवारांच्या दारासमोर आंदोलन करण्याचा घाडगेंचा इशारा. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात. पालिका निवडणुकीच्या तोंडावर जालन्यात काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट. मंत्रिमंडळात बदलांच्या चर्चा असताना भेटीला महत्त्व. दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळात बदलाची शक्यता. मंत्रिमंडळातील 4 मंत्री घरी जाणार. खासदार संजय राऊतांचं भाकीत. शिरसाट, कदम, कोकाटे, राठोडांची नावंही राऊतांनी सांगितली. आरोपांच्या फैरीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांचं होणार खांदेपालट. थेट राजीनाम्याच्या ऐवजी खांदेपालट करून जनतेचा रोष कमी करण्याचा प्रयत्न. वाचाळ मंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज. कोकाटेंची सोमवारी चर्चा करून पुढील निर्णय घेणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण. विधान भवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ बाहेर आल्यानं कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. पालिका निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली बैठक. आगामी निवडणुकीआधी राज ठाकरेंकडून परिस्थितीची चाचपणी. मनसेच्या भूमिकेकडे लक्ष. दुवेंना इंगा दाखवणाऱ्या महिला खासदारांचं मनसेकडून अभिनंदन. स्वाभिमानासाठी रणरागिणी लढल्या. बाळा नांदगावकरांकडून कौतुक वर्षाव. हिंदी मराठी भाषा वादानंतर आता हिंदी मराठी चित्रपटांचा वाद पेटणार. सय्यारा सिनेमासाठी ये रे ये रे पैसा 3च्या स्क्रीन्स वाढल्या. आम्ही आमच्या पद्धतीने ताळ्यावर आणू, मनसेचा इशारा. मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का? अभिनेत्री केतकी चितळेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. मराठीला अभिजातचा दर्जा हवा कशाला? केतकी बरळली. धनंजय मुंडेंचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. अंजली दमानी यांचं आव्हान. धनंजय मुंडे भ्रष्ट, क्लीन चिट मिळाली म्हणता येणार नाही. कोर्टाच्या निर्णयावरून मुंडेंवर निशाणा. सिंधुदुर्गात ठाकरेंच्या शिवसेनेत उभी फूट पडल्याच्या चर्चा. विनायक राऊत विरुद्ध वैभव नाईक एकमेकांच्या विरोधात सक्रिय. शह काटशहाचं राजकारण सुरू. महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी मागणीसाठी रास्ता रोको. अंबाजोगाई परळी मार्ग रोखला. आंदोलनात महादेव मुंडेंच्या कुटुंबियांसह ग्रामस्थ सहभागी. 4 वर्षाची चिमुकली 12व्या मजल्यावरून खाली पडली. काळजाचा थरकाप उडवणारं सीसीटीव्ही समोर. वसईच्या नवकार सोसायटीतील घटना. मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस. अंधेरी सबवे पाण्याखाली. वाहतुकीसाठी बंद. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती. पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करूनही सपशेल दुर्लक्ष. सभामंडप गाभाऱ्यातील गळतीमुळे भाविकांचीही गैरसोय. विदर्भाला 2 दिवस रेड अलर्ट. विदर्भातील नद्या नाले तुडुंब. पुढील 2 दिवस पावसाचा जोर वाढणार. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. भंडाऱ्यातही जोरदार पाऊस सुरूच. गोसेखुर्द धरणाचे 21 दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता. एसटीची ग्रुप बुकिंगवरील 30% भाडेवाढ अखेर रद्द. ऐन गणपतीच्या तोंडावर निर्णय घेतल्यानं प्रवाशांनी व्यक्त केलेली नाराजी. प्रवाशांना दिलासा. निर्णय मागे. अश्लील कॉन्टेंट प्रसारित करणाऱ्या OTT ॲप्सवर बंदी. उल्लू, अल्ट, बालाजी सारख्या एकूण 25 ॲप्स आणि वेबसाईटवर केंद्र सरकारची मोठी कारवाई. विवाहबाह्य संबंधात पुणे 8व्या स्थानावर तर टॉप 20 मध्ये रायगड 17व्या स्थानी. मुंबई टॉप 20 मधून बाहेर. यादीत कांचीपुरम पहिल्या स्थानी. बिहारमधील मतदार यादी फेर तपासणीच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडी आक्रमक. संसद भवन परिसरात आंदोलन. राहुल गांधी, प्रियंका गांधींचीही आंदोलनावेळी उपस्थिती. मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट आणखी 6 महिन्यांसाठी वाढवली. हिंसाचार आणि प्रशासकीय व्यवस्थेतील बिघाडामुळे राष्ट्रपती राजवट काय? पंतप्रधान मोदी मालदीव दौऱ्यावर. मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. मालदीव सोबतचे संबंध सुधारण्यावर भर. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीचे दोन्ही दिवस झुंजार. ऋषभ पंतचं खडतर अर्धशतक. भारताच्या 358 धावा तर इंग्लंडचंही चोख प्रत्युत्तर. दिवसाअखेर 2 बाद 225 धावा.